Okay, good morning. So today we'll going to start with higher order derivatives. Next topic to last lecture we have seen about what parametric functions, right? Derivatives of parametric function. So let us start with higher order derivative. टाका हेडिंग टाका हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्स. हे बघा आत्तापर्यंत आपण काय डिस्कस करत होतो. आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं फंक्शन कन्सिडर केलं होतं, बरोबर आहे का? अँड व्हॉट वी हॅव कॅल्क्युलेटेड टिल नाव वी हॅव कॅल्क्युलेटेड व्हॉट डी वाय बाय डी एक्स. आत्तापर्यंत आपण डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट केला होता. यालाच आपण दुसरं नोटेशन काय यूज केलं आहे, वाय डॅश और एफ डॅश ऑफ एक्स. सो ही जी टर्म आहे डी वाय बाय डी एक्स असेल किंवा वाय डॅश असेल किंवा एफ डॅश ऑफ एक्स असेल, दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे जी ऑर्डर आहे, ऑर्डर म्हणजे काय, याला तुम्ही या पद्धतीने लिहू शकतात डी वन वाय अपॉन डी एक्स वन, राईट. सो डी वाय बाय डी एक्स और वाय डॅश और एफ डॅश ऑफ एक्स याला काय म्हटलंय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही जर डी वाय बाय डी एक्सला पुन्हा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो इथे टर्म काय बनेल, डी बाय डी एक्स ऑफ, बरोबर ना. आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो ही जी टर्म आहे दिस कॅन बी रिटन ॲज डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. सो व्हॉट इज ऑर्डर, ऑर्डर काय झाली इथे टू, ठीक आहे. और यालाच एक नोटेशन आहे वाय डबल डॅश. कधी कधी एक्झाममध्ये वाय डॅश लिहून येणार, वाय डबल डॅश लिहून येणार और एफ डबल डॅश ऑफ एक्स. रीड कसं करायचं आहे, वाय डबल डॅश और एफ डबल डॅश ऑफ एक्स. सो दिस टर्म इज कॉल्ड ॲज व्हॉट, हे काय होतं तुमचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नाव इट इज कॉल्ड ॲज व्हॉट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणणार आपण, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. क्लिअर आहे. सिमिलरली तुम्ही जर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याला परत डिफरन्शिएट केलं तर टर्म काय बनणार, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. हे बघा प्रिन्सिपल सेम आहे. जसे तुम्ही डेरिव्हेटिव्स फाइंड आउट केले, जसं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स होतं, पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं काय भेटणार तुम्हाला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पुन्हा याला डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार तुम्हाला, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय म्हणणार, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, राईट. बस यालाच काय म्हटलं, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटले, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. So y is equal to f of x will be given to you. So either they will ask you to calculate second order derivative, third order derivative. Similarly याला तुम्ही एक्सटेंड करू शकतात, बरोबर ना. सो हे जर तुम्ही एक्सटेंड केलं, यू कॅन कॅल्क्युलेट nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकतात, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लिहिणार कसं, डी एन वाय अपॉन डी एक्स एन, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला आपण काय म्हणणार, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. क्लिअर आहे का. सो सिम्पल कॉन्सेप्ट आहे. म्हणजे फक्त आपण आत्तापर्यंत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच कॅल्क्युलेट केले सगळ्या थ्रू आउट दी चॅप्टर. आता जी डी वाय बाय डी एक्सची टर्म येते त्याला पुन्हा जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटेल. पुन्हा याला डिफरन्शिएट केलं तर काय भेटणार, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो तुम्ही nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एखाद्या टर्मचा कॅल्क्युलेट करू शकता. चला लिहून घ्या हा पार्ट. अदर प्रिन्सिपल विल रिमेन सेम. बाकीचे सगळे प्रिन्सिपल सेम राहतील. जे पण तुम्ही रूल्स डिफरन्शिएशनचे यूज केले, जिथे यू इंटू व्ही आहे तिथे यू व्ही यूज करा, यू अपॉन व्ही असेल ते यूज करा. पॅरामेट्रिक फंक्शनचा कॉन्सेप्ट असेल तर पॅरामेट्रिक फंक्शन्स यूज करा. अदर रूल्स विल रिमेन सेम.
झाले लिहून. Next, write down question here. Find d square y by dx square in the following cases. Find d square y upon dx square in the following cases. So d square y by dx square याचा meaning काय झाला? What you have to calculate? You have to calculate second order derivative. काय calculate करायचं? Second order derivative. Okay. So write down first function. Y is equal to सोबत लिहा. Second order derivatives फक्त calculate करायचे. So we can speed up. 2x to the power 5 minus 3x to the power 4 plus 2 upon x square minus 5x. What you have to calculate? You have to calculate d square y by dx square. So this is y is equal to f of x. Y is equal to f of x is given. You have to calculate d square y by dx square. पहिले काय कॅल्क्युलेट करणार? dy by dx आणि dy by dx ला परत डिफरन्शिएट केले तर तुम्हाला काय भेटेल? d square y by dx square, right? So see here, 2x to the power 5 minus 3x to the power 4 plus this is 2 upon x square. This can be written as 2 into x to the power minus 2 minus 5x. So let us differentiate with respect to x. काय भेटेल तुम्हाला? dy by dx भेटेल. So calculate dy by dx. 2 into x to the power 5 काय ना डेरिवेटिव 5x to the power 4 minus 3 into x to the power 4. What will be derivative? 4x cube plus 2 into x to the power minus 2. What will be its derivative? Minus 2 x to the power minus 2 minus 1. It will be what? Minus 3 minus 5 into derivative of x 1. So let us write this properly. हे काय होणार? 10x to the power 4 minus 12x cube minus 4x to the power minus 3 minus 5. ही टर्म काय आली? dy by dx आले. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो यू विल टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx विथ रिस्पेक्ट टू x. आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सो देअरफॉर d square y upon dx square is equal to, so again 10 as it is, x to the power 4, what will be derivative? 4x cube. X cube, what will be derivative? 3x square. X to the power minus 3, what will be its derivative? Minus 3x to the power minus 3 minus 1 minus 4, and derivative of 5, it will be 0. So what is your final answer? Final answer will be 40x cube minus 36x square minus minus, it will become what? Plus 12 upon x to the power 4. This is your answer. Right? So काही नवीन कॉन्सेप्ट नाही आहे, फक्त तुम्हाला सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. बाकी रूल्स सेम ॲज इट इज, जसे आपण अप्लाय करतो तसे अप्लाय करायचे. नेक्स्ट ज्यांचं झाले त्यांनी नेक्स्ट घ्या. log of log x. log of log x, you have to find d square y. 11th ना त्या क्लासमध्ये you have to find d square y by dx square, log of log x.
झाले लिहून. झालं का? Next, see the second one. Log of log x is given function. Y is equal to log of log x. You have to find out what? D square y by dx square. So what will be dy by dx? इट्स अ कंपोजिट फंक्शन. इथून स्टार्ट करायचं आहे. पहिले लॉग आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 बाय लॉग एक्स इंटू नेक्स्ट टर्म इज लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज वॉट? 1 बाय एक्स. सो आता फंक्शन काय बनलं? 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. बरोबर आहे का? सो हाऊ यू विल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस? याला पुन्हा डिफरन्शिएट करताना काय यूज करणार? यू अपॉन व्ही. काय यूज करावं लागेल? यू अपॉन व्ही. राईट. सी डी वाय बाय डी एक्स तुमचं काय आलं आहे? 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. राईट. सो 1ला तुम्ही काय कन्सिडर करणार? यू. आणि एक्स इंटू लॉग एक्स याला काय कन्सिडर करणार? व्ही. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, राईट, व्हॉट इज द रूल? यू स्टार्ट विथ व्ही. बरोबर ना? यू अपॉन व्ही रूल काय? हे बघा इथे लिहायचं आपण. व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन वॉट? व्ही स्क्वेअर. हे अप्लाय करायचं आहे. सो फर्स्ट टर्म इज व्ही. व्हॉट इज व्ही? एक्स लॉग एक्स. राईट. या पद्धतीने फक्त टर्म्स पुट करा. पहिले काय लिहिलं? व्ही. नेक्स्ट काय सबस्टिट्यूट करायचं आहे? डी यू बाय डी एक्स. व्हॉट इज यू? 1. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1? 0. राईट. मायनस यू. व्हॉट इज यू? 1 इंटू डी व्ही बाय डी एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना परत काय यूज करावं लागेल? हां, सी तुम्हाला काय लिहायचं आहे? डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग एक्स. एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. सो इटसेल्फ काय? यू इंटू व्हीने सॉल्व करावं लागेल. सो काय बनणार? एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हे काय झालं? कॅन्सल. काय येणार? 1 प्लस लॉग एक्स. राईट. सिम्पली असं लिहायचं नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. हां, एक्स इंटू लॉग एक्स हेच काय बनते तुमचं? यू इंटू व्ही बनले. राईट. सो यू कॅन राईट दिस डायरेक्टली. आपण कोणती टर्म लिहिली आहे? यू टर्म लिहिली आहे. नेक्स्ट डी व्ही बाय डी एक्स लिहायचे. दिस इज युअर डी व्ही बाय डी एक्स. व्हॉट इज डी व्ही बाय डी एक्स? 1 प्लस लॉग एक्स. राईट. साईडला येईल, नोट डाऊन करून घ्या. डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर एक्स लॉग एक्सचा स्क्वेअर. राईट. ही टर्म काय बनणार? 0. राईट. 0 इंटू दिस टर्म विल बिकम 0. हे 1 इंटू 1 प्लस लॉग एक्स आहे. सो मायनस 1 प्लस लॉग एक्स अपॉन हे काय लिहिणार? एक्स इंटू लॉग एक्स स्क्वेअर. दिस इज युअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. कळले का? हां. सो रूल्स आधी पण सांगितलं, रूल्स काही चेंज नाही होणार आहे. जरी तुम्हाला सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जर थर्ड ऑर्डर विचारलं असतं तर परत याला काय केलं असतं? यू अपॉन व्हीने परत याचं डिफरन्शिएशन केलं असतं. राईट. सो बेसिक रूल्स तुमचे सेम राहणार आहे. फक्त तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत चालायचे.
हा पार्ट साईडला लिहून घ्या, एक्स लॉग एक्सचा. झाले लिहून. नेक्स्ट पुढे लिहा, थर्ड वन. सो याच्यात एक कॉमन पॅटर्न आहे, तो विचारतात, जे थर्ड एक्झाम्पल येते. राईट डाऊन y इज इक्वल टू e टू दी पॉवर 4x इंटू cos 5x. राईट. सो हा एक पॅटर्न आहे, तो रिपीटेडली विचारतात. सो व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट? अगेन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. So let us find out second order derivative. So y is what? E to the power 4x into cos of 5x. So if you want to differentiate this, तुम्हाला काय यूज करावं लागेल? u into v. राईट. e to the power 4x काय झालं तुमचं? एक्सपोनेन्शियल फंक्शन. cos काय झालं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये. सो डिफरन्शिएशन करताना u इंटू v यूज करावं लागेल. सो लेट अस डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. लेट अस कॅल्क्युलेट dy बाय dx. सो फर्स्ट फंक्शन e टू दी पॉवर 4x इंटू cos 5x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. काय येणार cos 5x चा डेरिव्हेटिव्ह? हां, मायनस साइन 5x इंटू 5. 5x पण डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. इंटू वॉट? 5 प्लस नेक्स्ट टर्म विल बी वॉट? cos 5x इंटू e टू दी पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. काय लिहिणार? e टू दी पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर 4x इंटू वॉट? 4. सो दिस इज इक्वल टू, याला आपण प्रॉपरली लिहून घेऊयात. हे काय बनणार आहे? मायनस 5 e टू दी पॉवर 4x इंटू साइन 5x. राईट. नेक्स्ट टर्म काय बनणार आहे? प्लस 4 इंटू e टू दी पॉवर 4x इंटू cos 5x. सो याला परत तुम्हाला काय करायचं आहे? आता डिफरन्शिएट करायचे, बरोबर ना. ही टर्म काय झाली? फक्त डी वाय बाय डी एक्स. दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला कॅल्क्युलेट करायला काय लावलं आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज वॉट? डी वाय बाय डी एक्स. सो लेट अस डिफरन्शिएट दिस अगेन. आता इथे दोनदा यू इंटू व्ही यूज करावं लागेल. हे बघा, पहिल्या टर्ममध्ये पण काय? यू इंटू व्ही. राईट. याच्या दोन टर्म्स बनतील नेक्स्ट स्टेपला. इथे पण काय? यू इंटू व्ही. याच्या पण किती टर्म्स बनतील? 2. हां. सो टोटल टर्म्स किती येणार आहे? 4. राईट. सो केअरफुली सॉल्व करा. सो लेट अस डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन. सो तुम्हाला टर्म काय भेटेल? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सो -5ला ॲज इट इज ठेवा. याला परत यू इंटू व्ही कन्सिडर करायचं आहे. दिस इज यू इंटू व्ही. दिस इज ऑल्सो यू इंटू व्ही. So let us write derivative of this. E to the power 4x into sin 5x as a derivative. First term e to the power 4x into sin 5x चा derivative काय लिहिणार? cos 5x into 5 plus sin 5x into e to the power 4x चा derivative काय येणार? e to the power 4x चा derivative e to the power 4x into 4. Right, bracket complete, plus 4 into e to the power 4x into cos 5x. You have to write derivative of this. Right, काय लिहिणार? first term that is e to the power 4x into cos 5x चा derivative. So it will be minus sin 5x into what? 5 plus cos 5x into e to the power 4x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? e to the power 4x into 4.
राईट. सो दिस इज इक्वल टू, मल्टिप्लाय करून घेऊयात. हां, इथे -5ने मल्टिप्लाय करणार, इकडे कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 4ने. राईट. -5 इंटू दिस आणि 4 इंटू दिस. बघ काय टर्म भेटतील. -5ने याला मल्टिप्लाय केलं, -5 इंटू 5 काय होणार आहे, -25 e⁴x इंटू cos 5x. राईट. -5 इंटू 4 काय बनणार, -20 e⁴x इंटू sin 5x. राईट. नेक्स्ट 4ने मल्टिप्लाय करा, इट विल बी मायनस, राईट, ही मायनसची साईन आहे. 5 इंटू 4 किती झालं परत, 20 e⁴x इंटू sin 5x. आणि 4 इंटू 4 किती झालं ते, 16 e⁴x इंटू cos 5x. बरोबर आहे का. सो किती होणार आहे बघा, -25 e⁴x. राईट. टर्म्स कोणत्या क्लब करणार, and e⁴x into cos e⁴x into cos 5x, this term. राईट. आणि सेकंड तुम्हाला ही टर्म क्लब करावी लागेल. सो काय ना आन्सर फायनल, दिस इज इक्वल टू किती होणार आहे, -25 + 16 किती झालं, -9. बरोबर ना. हां, -9 e⁴x इंटू cos 5x. and what about this, -20 किती होणार, -40 e⁴x इंटू sin 5x. चलेगा. नेक्स्ट राइट डाउन. नेक्स्ट क्वेश्चन लिया. फाइंड d square y by dx square of the following. Find
डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग. First is x is equal to 2at square and y is equal to 4at and y is equal to 4at. राईट. आता थोडं टाईप डिफरंट आहे, लक्षात घ्या. हे कोणत्या टाईपचे फंक्शन्स आहे सांगा? पॅरामेट्रिक फंक्शन, बरोबर आहे का? दीज आर व्हॉट? पॅरामेट्रिक फंक्शन. सो या क्वेश्चनमध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शन्सचे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करणार ते बघणार आहोत. दिस इज व्हॉट? पॅरामेट्रिक फंक्शन्स. आधीचे एक्झाम्पल्स पॅरामेट्रिक होते का? नाही. सो तिथे तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकत होता. हे बघा, जेव्हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही y ला डिफरन्शिएट करत आहात विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना पण तुम्ही डिफरन्शिएट काय करतात? विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहात. तेव्हा तुमची टर्म काय बनेल? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता हे पॅरामेट्रिक फंक्शन्स असल्यामुळे हियर एक्स इज व्हॉट? एक्स इज फंक्शन ऑफ टी. टी इज पॅरामीटर, कळते का? अँड व्हॉट इज वाय? वाय इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ टी. इकडे वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स नाही दिलेलं तुम्हाला, राईट. सो इथे डायरेक्टली तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकणार नाही, राईट. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला फाइंड आउट करता येतात, राईट. पॅरामेट्रिक फंक्शन्स असेल, यू कॅन कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो इफ y is function of t, x is function of t, how you are going to calculate dy by dx? dy by dx will be what? dy upon dt divided by dx upon dt. हे तर आपल्याला माहिती फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. dy बाय dt काय येणार? dy बाय dt सांगा. 4at आहे. 4at चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4a, बरोबर ना? t चा डेरिव्हेटिव्ह किती होणार? 1. नेक्स्ट 2at स्क्वेअर आहे. सो 2a ॲज इट इज t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t, राईट. सो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बिकम 4a अपॉन हे किती होणार? 4at. ही टर्म काय झाली? कॅन्सल. सो हियर dy बाय dx, व्हॉट यू आर गेटिंग? dy बाय dx इज इक्वल टू 1 बाय t. इथपर्यंत क्लिअर आहे? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जसे आपण आधी फाइंड आउट केले, सेम इथे पण यूज केलेले. आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, जेव्हा तुम्ही dy बाय dx डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा तुमची टर्म काय बनेल? डी स्क्वेअर बाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, बरोबर ना? जेव्हा तुम्ही याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा टर्म काय बनणार आहे? हे बघा, लिहिणार कसं आपण? डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx. मग लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतात, तर राईट साईडला पण तुम्हाला काय लिहावं लागेल? डेरिव्हेटिव्ह. हां. सो इकडे पण तुम्हाला काय लिहावं लागेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे तुम्ही लेफ्ट हँड साईडला डिफरन्शिएट कशाने करत आहात? विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो राईट साईडला पण डिफरन्शिएशन कशाने करावं लागेल? विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे तर टर्म बनेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, बट इथे तुम्ही याचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहू शकतात का? नाही, कारण इथे बघा व्हेरिएबल काय? टी. हे बघा, याचा डेरिव्हेटिव्ह किती बनेल? 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू काय? एक्स. इथे 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार आहे? -1 बाय एक्स स्क्वेअर. हे करेक्ट आहे. बट डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय टी आलं तर इथे डायरेक्टली तुम्ही -1 बाय टी लिहू शकणार नाही, कारण इथे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का? नाही, फंक्शन इन टर्म्स ऑफ टी आहे, बट तुम्ही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतात? एक्स, राईट. सो याला थोडं मॉडिफाय करावं लागेल. हे क्लिअर आहे का? डायरेक्टली तुम्ही -1 बाय टी स्क्वेअर इथे लिहू शकणार नाही, राईट. सो आपण या साईडला लिहूयात थोडं.
हे बघा ही टर्म तर क्लिअर आहे. ही टर्म लेफ्ट हँड साईडची टर्म काय येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता इथे टर्म काय उरली डी बाय डी एक्स ऑफ 1/t. इथे जर टी लिहून आला तर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह लिहू शकतात राईट. सो याला आपण थोडं चेंज करूयात. कसं चेंज करणार ही टर्म काय डी अपॉन डी एक्स ऑफ वॉट 1/t अशी टर्म आहे. डी बाय डी टी ऑफ 1/t इंटू डी टी बाय डी एक्स या पद्धतीने आपण लिहू शकतो का. हे बघा ही टर्म काय डी अपॉन डी एक्स कसला आहे डी अपॉन डी एक्स 1/tचा. सो चेंज ऑफ व्हेरिएबल इथे व्हेरिएबल आपण काय करतोय चेंज करतोय. सो डी बाय डी टी लिहिलं मी इथे डी बाय डी टी ऑफ 1/t इंटू काय केलं डी टी बाय डी एक्स. हे जर कॅन्सल आउट झालं तर परत तुम्हाला काय भेटणार आहे डी बाय डी एक्स ऑफ 1/t. सो आपण काही चेंज नाही केले आपण फक्त व्हेरिएबल इथे फंक्शन टी मध्ये त्याच्यामुळे इथे तुम्हाला डी टीची टर्म लागेल तरच तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतात. हे क्लिअर आहे का कसं लिहिलंय इज इक्वल टू आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही लिहू शकता डी बाय डी टी ऑफ 1/t काय येणार -1/t स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय व्हॉट विल बी डी टी बाय डी एक्स. व्हॉट विल बी डी टी बाय डी एक्स सांगा व्हॉट विल बी डी टी बाय डी एक्स. सी व्हॉट इज एक्स एक्स काय होतं 2at स्क्वेअर. सो व्हॉट विल बी डी एक्स अपॉन डी टी लिहिलं ना तुम्ही इथे डी एक्स अपॉन डी टी लिहिलं ना. व्हॉट इज डी एक्स अपॉन डी टी 4at. सो व्हॉट विल बी डी टी बाय डी एक्स याचा जर रेसिप्रोकल घेतलं तर काय होणार 1/480 1/480. सो याचा डेरिव्हेटिव्ह किती आला -1/t स्क्वेअर अँड डी टी बाय डी एक्स. व्हॉट इज डी टी बाय डी एक्स 1/480. So what will be final answer -1/480 cube. This is your second order derivative. क्लिअर आहे का. हां फक्त इथेच जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि 1/t ला डायरेक्ट तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह लिहिला -1/t स्क्वेअर इट विल बी रॉंग. हां कारण इथे फंक्शन इन टर्म्स ऑफ टी आहे आणि तुम्ही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतात यू आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स. सो तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट -1/t स्क्वेअर लिहू शकणार नाही. सो इथे तुम्हाला व्हेरिएबल काय करावं लागेल चेंज करावं लागेल. व्हेरिएबल चेंज कसं केलं डी टीने मल्टिप्लाय अँड डिवाइड केले डी बाय डी टी ऑफ 1/t मल्टिप्लाइड बाय डी टी बाय डी एक्स. हा डी टी कॅन्सल जर झाला तर पुन्हा तुमची हीच टर्म येते. सो 1/tचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला -1/t स्क्वेअर आणि इथे डी टी अपॉन डी एक्सची टर्म आहे ती कुठून कॅल्क्युलेट केली तुम्ही इथून. एक्स किती आहे 2at स्क्वेअर डी एक्स बाय डी टी किती आला 480. सो डी टी बाय डी एक्स किती येणार आहे 1/480. बस हे मल्टिप्लाय केलं कळले का. सो पॅरामेट्रिकमध्ये फक्त ही वाली स्टेप इम्पॉर्टंट हे व्यवस्थित करायचं आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर सेम आपण जसं आधी कॅल्क्युलेट केला तसंच कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला प्रॉपरली केअरफुली कॅल्क्युलेट करायचं आहे राईट. आणि मॅक्झिमम टाईम तुम्ही जर म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे जर एक्झाम्पल बघितले तर पॅरामेट्रिक एक कॉमन क्वेश्चन आहे. हां हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स.
इथे जर टी ची व्हॅल्यू मेन्शन केली असती दॅट यू कॅल्क्युलेट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ॲट लेट से टी इज इक्वल टू 2. सो लास्ट स्टेपलाच टी ची व्हॅल्यू पुट करायची पॅरामेट्रिकची. हां, इन बिटवीन कुठे इथे कुठे पुट करायची नाही. लास्टला जेव्हा तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार तिथे पॅरामीटरची जर व्हॅल्यू दिलेली असेल क्वेश्चनमध्ये तर लास्ट स्टेपला ती सबस्टिट्यूट करा. इथे सबस्टिट्यूट करायचं नाही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये. झालं का लिहून? नेक्स्ट लिहा. एक्स इज इक्वल टू सेकंड, एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा second, x is equal to a sin theta, y is equal to b cos theta at theta is equal to pi by 4. Right? Instruction काय? You have to calculate second order derivative. बरोबर ना? d square y by dx square calculate करायचं. सो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला पहिले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागेल. सो लेट अस कॅल्क्युलेट dy बाय dx फर्स्ट. सी x इज इक्वल टू a sin theta. सो व्हॉट इज dx बाय d theta? a इंटू साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? cos theta. देन y is what? b cos theta. So what about dy by d theta minus b sin theta? So therefore let us write dy by dx. काय बनणार आहे? dy upon d theta divided by dx upon d theta. Using what? Derivatives of parametric functions. So what is dy by d theta? Minus b sin theta. What is dx upon d theta? A cos theta. So this becomes minus b by a sin by cos. What is sin by cos? Tan theta. Right? So या स्टेपला थीटा पुट करू नका. थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 म्हणजे कंप्लीट कॉन्स्टंटची टर्म क्रिएट होईल. हां, this is your first order derivative. This is first order derivative. So to calculate second order derivative you need to differentiate this with respect to x. So dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काय बनणार? d square y by dx square is equal to राइट साइडला टर्म काय बनणार आहे? डी बाय डी एक्स ऑफ मायनस बी बाय ए इंटू टॅन थिटा. राईट? परत सेम इथे तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहात, बट ब्रॅकेटमध्ये फंक्शनमध्ये एक्स आहे का नाही? ब्रॅकेटमध्ये जे फंक्शन आहे इट इज इन टर्म्स ऑफ वॉट? थीटा. मग तुम्हाला इथे पुन्हा व्हेरिएबल काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. See, minus b by is a constant. You can write it outside. Minus b by a आणि तुमची टर्म आहे d by dx of tan theta. So how you will change the variable? Variable change कसं करणार? minus b by a कसं लिहिणार? d by d theta of tan theta into d theta by dx. राईट? डी थीटाने काय केलं? तुम्ही मल्टिप्लाय अँड डिवाइड. इथे डी बाय डी एक्स ऑफ टॅन थीटा होतं. तुम्ही डायरेक्टली सेक्स स्क्वेअर थीटा लिहू शकत नाही, कारण इथे थीटा आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतात. डायरेक्टली याला सेक्स स्क्वेअर थीटा लिहायचं नाही, याला व्हेरिएबल चेंज करावं लागेल. कसं करणार? डी बाय डी थीटा ऑफ टॅन थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स. सो डी थीटा जर कॅन्सल झालं तर पुन्हा तुम्हाला काय भेटणार आहे? डी बाय डी एक्स ऑफ टॅन थीटा भेटणार. क्लिअर आहे का ही स्टेप? So minus b by a into
व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, इथे लिहू शकता तुम्ही. आता या स्टेप नंतर तुम्ही इथे टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह लिहू शकतात, कारण इथे टॅन थीटा आहे आणि डेरिव्हेटिव्ह काय झाला विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा बाय डी एक्स. हां, ऑब्झर्व दिस इज वॉट डी एक्स अपॉन डी थीटा. याचा रेसिप्रोकल लिहा, डी थीटा बाय डी एक्स किती येणार राईट 1 अपॉन ए कॉस थीटा. राईट, डी एक्स अपॉन डी थीटा किती आहे ए कॉस थीटा आहे. सो याचा रेसिप्रोकल 1 बाय ए कॉस थीटा. राईट, आता बघा कॉन्स्टंट लिहूयात. कॉन्स्टंट काय मायनस बी अपॉन ए स्क्वेअर, बरोबर ना. ए इंटू ए किती झालं ए स्क्वेअर. व्हॉट इज 1 बाय कॉस थीटा, 1 बाय कॉस किती झालं सेक थीटा. सो सेक थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा काय बनणार टर्म सेक क्यूब थीटा. राईट, अँड इथे थीटा पॅरामीटरची पण व्हॅल्यू दिलेली. व्हॉट इज पॅरामीटर व्हॅल्यू किती दिलेली पॅरामीटरची पाय बाय 4. So let us calculate second order derivative at theta is equal to pi by 4. राईट, लास्ट स्टेपला पॅरामीटरची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो किती येणार मायनस बी अपॉन ए स्क्वेअर सेक क्यूब पाय बाय 4 मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू व्हॉट इज सेक पाय बाय 4. पाय बाय 4 म्हणजे किती झालं 45 डिग्री. व्हॉट इज सेक 45. हां, कॉस 45 किती आहे 1 अपॉन रूट 2. मग सेक 45 किती झालं रूट 2. रूट 2चा क्यूब. राईट, रूट 2चा काय किती येणार रूट 2चा क्यूब किती येणार हां 2 रूट 2. राईट, रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 हे किती बनणार 2 रूट 2. So what is final answer minus b upon a into 2 root 2. राईट, सो हा एक कॉमन पॅटर्न आहे. हे बऱ्याचदा विचारतात पॅरामीटरची व्हॅल्यू देऊन. मायनस बी बाय ए स्क्वेअर मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू वॉट 2 रूट 2. राईट, सो ही स्टेप इम्पॉर्टंट जी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करतोय. ही स्टेप प्रॉपर करायची. बाकी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण आधीसारखंच कॅल्क्युलेट करतोय. राईट, फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपल्याला चेंज करावं लागेल. झाले का ज्यांचं झालं त्यांनी नेक्स्ट घ्या सॉल्व करायला. x is a sin theta, y is a sin cube theta, and you have to calculate again second order derivative at theta is equal to pi by 2. You have to calculate second order derivative at pi by 2. Theta is equal to pi by 2. A sin theta, a sin cube theta. करा बरं, ट्राय करा.
हे झाले का सेकंड झाले का लिहून? See here, x is a sin theta. So you calculate dx by d theta here. A sin cube theta. So you write dy by d theta. So dy by dx will be what? Dy by d theta divided by dx by d theta. So x is equal to काय? A sin theta. What will be its derivative? A into cos theta. Then y is what? A sin cube theta. So A as it is, sin cube theta the derivative. 3 sin square theta into what? Cos theta. So write first dy by dx. dy by dx लिया. So what you are getting? 3 sin square theta. This is dy by dx. So therefore second order derivative d square y by dx square, it will be equal to d by dx of 3 sin square theta. Right, change of variable. So 3 sin square theta काय ना डेरिव्हेटिव्ह सांगा. 3 as it is, sin square theta आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? 2 sin theta into cos theta into d theta by dx. बरोबर ना? हां. सो यू कॅन कॅन्सल cos theta. किती आलं आहे? 6/a into sin theta. सो व्हॉट इज पॅरामीटर व्हॅल्यू? पॅरामीटरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? π/2. सो d square y by dx square at theta is equal to π/2. 6/a into sin π/2. What is sin π/2? Sin 90 degree 1. So answer will be what? 6/a. सो हे पॅरामीटर मध्ये हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे.
राईट. सो MCQs बघा याच्यावर कसे आहेत. झाले का लिहून झाले का? Write down first one. If y is equal to, write down, if y is equal to 500 e to the power 7x plus 600 e to the power minus 7x, then the value of d square y upon dx square is, and these are the options. Y 7y 40y 49y. नाही सॉल्व करा डायरेक्ट ना. 500 आणि काय 600. हां करा, ट्राय करा बरं. पॅरामेट्रिक फंक्शन नाही आहे, डायरेक्टली dy/dx कॅल्क्युलेट करा, परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. So y is what? 500 e to the power 7x plus 600 e to the power minus 7x. So let us write dy/dx first. 500 into e to the power 7x का derivative, e to the power 7x into 7, right, plus 600 into e to the power minus 7x का derivative, e to the power minus 7x into minus 7. हे बघा तुम्ही ऑप्शन्स ऑब्झर्व केले, प्रत्येक ऑप्शनमध्ये वाय म्हणजे वाय पुढे जाऊन कॉमन निघेल. सो आय एम टेकिंग 7 कॉमन. इथून मी काय कॉमन घेतोय? 7 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे? 500 e to the power 7x मायनस 600 e to the power minus 7x. बरोबर आहे का? याला y ने लिहिता येणार, इथे प्लस आहे, इथे काय मायनसचं साईन आहे, राईट. हा काय झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेट अस अगेन डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. सो 7 ॲज इट इज लिहायचं. डेरिव्हेटिव्ह काय बनणार? 500 इंटू e टू दी पॉवर 7x इंटू 7, राईट, मायनस 600 इंटू e टू दी पॉवर मायनस 7x चा डेरिव्हेटिव्ह, e टू दी पॉवर मायनस 7x इंटू मायनस 7. 7 इंटू पुन्हा काय कॉमन येईल इथून? 7 आपण बाहेर काढूयात. हां 7 कॉमन काढू. हा 7 ऑलरेडी इथे आहे. इथून जर तुम्ही 7 कॉमन काढले तर 7 इंटू 7 किती होणार आहे? ते 49. ब्रॅकेटमध्ये काय होणार? 500 e टू दी पॉवर 7x मायनस मायनस प्लस 600 इंटू e टू दी पॉवर मायनस 7x. This is 49. What about this term? Y. So correct answer is what? D. 49y. राईट. सो नंबर्स वगैरे किती काही मोठे असू द्या, बेसिक आपण यूज केले. पहिले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि फक्त कॉमन काढले 7, बाकी काही नाही.
Next, write down second one. Write down if y is equal to cos square 3x upon 2 minus sin square 3x upon 2, then d square y upon dx square is equal to and these are the options 9y minus 9y minus 3 into under root 1 minus y square 3 into under root 1 minus y square. सांगा कसं सॉल्व करणार. हा कोणत्या फॉर्म्युलेशी मॅच आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे बरोबर ना. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो इकडे अँगल काय झालं डबल झालं. सो वाय इज इक्वल टू जर कॉस स्क्वेअर याला जर थीटा कन्सिडर केलं दिस इज थीटा. सो व्हॉट यू कॅन राईट वाय इज इक्वल टू काय लिहिणार कॉस ऑफ 2 थीटा लिहायचं आहे. म्हणजे काय बनेल 2 इंटू 3x/2 करेक्ट आहे का. हे कळालं का काय लिहिलंय. हे बघा आपल्याकडे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा याचा फॉर्म्युला काय कॉस 2 थीटा. इथे थीटाची व्हॅल्यू किती आहे 3x/2. सो टर्म काय बनणार कॉस ऑफ 2 इंटू थीटा 2 काय झालं कॅन्सल. सो टर्म काय बनली cos 3x राईट. सो यू कॅन राईट dy/dx. सांगा काय लिहिणार dy/dx मायनस साइन 3x इंटू 3. व्हॉट अबाउट d²y/dx स्क्वेअर सांगा मायनस 3 ॲज इट इज cos 3x सॉरी साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह. सो काय लिहिणार आन्सर काय बनणार सांगा व्हॉट इज cos 3x मायनस 9y राईट. हे बघा एक्झाम्पल इझी आहे फक्त ते क्लिक झालं पाहिजे म्हणजे हे दिसायला पाहिजे की कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म आहे. कॉस 2 थीटामध्ये कन्वर्ट केलं. बाकी पुढच्या स्टेप तर इझी आहे मग dy/dx d²y/dx स्क्वेअर. रे कोणी असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही विचारणार आहे वाय फंक्शन दिले आणि कॅल्क्युलेट d²y/dx स्क्वेअर असं कोणी नाही विचारणार आता. हां इतक्या वर्षापासून एक्झाम सगळ्या चालू आहेत. काही ना काही त्याच्यात पॅटर्न काही ना काही वेगळं काहीतरी असणार आहे.
झाले का? Next, write down if y is equal to नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं आता इफ y इज इक्वल टू 1 माइनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फैक्टोरियल माइनस एक्स क्यूब अपॉन 3 फैक्टोरियल प्लस एक्स टू द पावर 4 अपॉन 4 फैक्टोरियल and so on, then d square y upon dx square is equal to, options are x minus x minus y y. क्या ट्राई करें? परत काय y इज अ फंक्शन ऑफ x, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. हे ट्राय करा, इझी आहे. फॅक्टोरियलला चेंज न करू. फॅक्टोरियल तसं नाही बा, फॅक्टोरियल म्हणजे काय कॉन्स्टंट टर्म झाली, बरोबर ना. जसं 1चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती बनणार आहे 1, राईट. हे 1/2 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बनेल 2x. हे 1/3 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवा आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती बनेल 3x². करा, ट्राय करा. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं. पहिले dy/dx कॅल्क्युलेट करून घ्या, त्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला घ्या. टू फॅक्टोरियल म्हणजे किती झालं 2 × 1, 2 काय होणार कॅन्सल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2 × 1, 3 काय होणार इथे कॅन्सल. परत 4 फॅक्टोरियल लिहा, राईट. यू सिम्प्लिफाय दिस, याला सिम्प्लिफाय करा. किती येते y. हे बघा, सिम्प्लिफाय कसं होईल, dy/dx विल बी इक्वल टू -1 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 3x². 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं 3 × 2 × 1 4x³ 4 फॅक्टोरियल अँड सो ऑन. सो दिस कॅन बी रिटन ॲज -1. इथे काय काय टर्म्स कॅन्सल होतील बघा. हा 2 काय होणार कॅन्सल, 3 काय होणार कॅन्सल, 4 काय आलं कॅन्सल. सो व्हॉट आर दी रिमेनिंग टर्म्स प्लस x अपॉन 1ला तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, राईट. सो यू राईट x मायनस x² अपॉन काय झालं 2 फॅक्टोरियल x³ अपॉन काय झालं 3 फॅक्टोरियल
and so on. So let us again differentiate this. याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्या. सो -1चा डेरिव्हेटिव्ह किती होणार 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x अपॉन 2 फॅक्टोरियल. व्हॉट इज 2 फॅक्टोरियल? 2 into 1 x क्यूब 3x square 3 into 2 into 1 and so on. Again you can cancel this 2 will get cancelled, this 3 will get cancelled. So what are the remaining term? 1 minus x plus x square upon 2 factorial. पुढची टर्म काय बनणार? x cube upon 3 factorial. Same, right? Which is nothing but what? Which is nothing but what? Y. झालंय का? नेक्स्ट लिहा. 4th one. Write down if y is equal to 3 into e to the power 5x plus 5 into e to the power 3x, then d square y upon dx square minus 8 dy by dx is equal to options are 10y minus 10y, 15y minus 15y. These are the options. 15y येणार असं काय सॉल्व करून बघा. राइट. कॅल्क्युलेट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला घ्या.
सो e टू द पावर 5x हाँ 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 चालेल ना 1-2 मिनिट. राईट. सो या सगळ्या टर्म्स भेटल्या तुम्हाला. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर भेटले. डी वाय बाय डी एक्सची पण टर्म माहिती आहे. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. So d square y by dx square, it is 75 e to the power 5x plus 45 e to the power 3x, 8 into, this is your dy by dx. So dy by dx का है 15 into this. राईट. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची आणि डी वाय बाय डी एक्सची. सो दिस इज हाऊ मच 75 e टू द पावर 5x प्लस 45 e टू द पावर 3x 120. सो हे किती होणार मायनस 120 e टू द पावर 5x मायनस 120 e टू द पावर 3x. So e to the power 5x, e to the power 5x, e to the power 3x, e to the power 3x किती होणार 120 minus 75 किती झालं 20 25 45 किती 45 ना. हां. सो हे किती होणार मायनस 45 e to the power 5x आणि हे किती होणार का 75. हाँ 75 माइनस 75 e टू द पावर 3x बरोबर ना. 75 माइनस 120 आणि 45 माइनस 120. व्हॉट यू कॅन टेक कॉमन माइनस 15 यू कॅन टेक कॉमन. बरोबर ना. ऑब्झर्व करा माइनस 10 तर काय कॉमन येणार नाही. माइनस 15 काय उरणार प्लस 5 e टू द पावर 3x. सो माइनस 15. What will be answer minus 15y? This is your y 3 e to the power 3x plus 5. So answer is what D minus 15y. राईट. सो या पद्धतीने MCQ स्ट्रेट फॉरवर्ड नाही. तुम्हाला काही ना काही कॅल्क्युलेट करावं लागेल. बाकी कॉन्सेप्ट तुमचा सेम राहील सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा. बाकी या पद्धतीने काही क्वेश्चन्स डिझाईन असतील. कळले का आजचा टॉपिक. राईट. सो उद्या आणखी थोडे काही एक्झाम्पल घेऊ आणि नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. हां थोडं आपल्याला फास्ट करावं लागेल. सेम पार्ट 2च घ्यावं लागेल पहिले आपल्याला. पार्ट 2 अजून मेन इंटिग्रेशन बाकी त्याला 2-2.5 महिने लागतात. ते खूप फास्ट करावं लागेल आपल्याला.